आदिवासी विद्यार्थ्यांना रिक्टरकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। नाशिकच्या आत्मा मलिक शाळेच्या वसतिगृहात हा सगळा प्रकार घडलाय। वसतिगृहाच्या खोलीत डांबून ठेवल्याचा विद्यार्थ्यांसह पालकांचा सुद्धा या ठिकाणी आरोप आहे। मी रात्री येऊन त्याला मारलं। ते एक मुलगा किती मुलांना मारलं तुम्हाला? 6 मुलांना। हा, कुठं कुठं मारलं? कशाने मारलं? ती नाही का ती नळी राहते हां पाईप हां त्याच्या का किचन मारलं? कुठं मारलं? इकडे पायांना वगैरे पाठीला हां असं। 8 वर्ष झाले, एवढी कधी तक्रार नाही झाली। ही पहिल्यांदा तक्रार कशी काय झाली, का बरं मारलं आहे याचा उद्देश तुम्ही शाळा प्रशासनाशी बोलले का या सगळ्या प्रकारानंतर? हां, सरांशी बोललो मी। हां, काय म्हटले? तर ते बोलले मुलं म्हणे शाळेत आल्यानंतरच कळेल म्हणे इथे। हां पोरं म्हणे 2 तारखेला घेऊन या, घरी आले तर म्हणे इथं चर्चा करू आणि बरं. काय नेमकी आहे विषय तर म्हणे आपण स्वतंत्र चौकशी करू। शाळेच्या वसतिगृहात ना भीतीपोटी ते निघून गेले सोगावी आणि सोगावी गेल्यानंतर त्यांनी पालकांना ही गोष्ट सांगितली असं आम्हाला पालकांनी सांगितलं की अशी घटना झालेली आहे। तर आम्ही पालकांचं बी म्हणणं ऐकून घेतलं आणि ते ऐकून आम्ही त्या संदर्भात जी काही चौकशी सांगितलेली आहे करायला, तर आम्ही सुरुवातीला ते अहवाल जो आहे त्याची आम्ही वाट पाहतोय की चौकशी अहवालात काही माहिती येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।